गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। संचिका तुम्हाला समोर उपलब्ध करून देतो। असं मी कसं काय लिहिणार? ही संचिका आमच्याकडे येता व देव कोण समोर हे मुद्दा हे असं नाही लिहू शकत ना मी। तो आदेश परिस्थिती आदेश सांगला आदेश मग राहणार तो थोडी बदलणार आहे। त्या आदेशानुसार ट्रान्सफर झालेली जाणीवपूर्वक मला वेगळी धरलं तुम्हाला पण त्रास काही नाही। आम्ही आमची इच्छा की तुम्ही लवकर उठावं काय राहू दे मला काय असं कसं बोलू असे उत्तर दिलं काय काय उत्पन्न होतं? माझा मुद्दाच नाही याच्यामध्ये। माझा मुद्दा कुठे आहे? आमचा मुद्दा हा आहे की ठीक आहे कारवाई तुम्ही मदत करायचीच करतो। मॅडमला ना म्हणजे असं वाटतंय ना सगळीकडे असे आंडू पांडू बसलेले आहेत, यांना बसू द्या, यांचं काय व्हायचं होऊ द्या। म्हणजे सोमवार येतील ना मॅडम? आज नाही एवढं चर्चा केली त्यावेळी मी आलो, तुमचा मान ठेवला, या मित्राचा मान ठेवला, आज म्हणजे चर्चा केली अशा होऊन द्या याच्यामध्ये का बाबा याची चौकशी समिती नेमण्याची दुसरी परीक्षा राहील, त्याच्यानंतर यांच्या यांना कोणताही पदभार देण्यात जाणार नाही चौकशी पूर्ण होईपर्यंत। तर ते नमूद पाहिजे चौकशी तुम्ही म्हणजे पुढच्या आठवड्यात चर्चा करू मॅडमशी। मग मॅडम झालं ना, यांना जोपर्यंत चौकशी पूर्ण होतं तोपर्यंत कोणताही पदभार नाही द्यायचा आहे। मी हे आठवण 10 वेळा बोललो मला, जोपर्यंत निलंबित नाही करत ना तुम्ही माझा मुद्दा निलंबन आता तुमचा निलंबित नाही करू शकत चौकशीपर्यंत यांना पदभार देऊ नका बोलतो। हे पूर्ण मॅनिप्युलेट करतील सगळ्यांनी, हे दमदाटा त्यात फिरतात इकडे, हे सगळ्यांना दाबतात, दमदाटा देतात। या विचारात परत मला ना हे परत एक दुसरं पत्र असं तुम्ही असं बनवलं एवढं चर्चा केल्यानंतर म्हणजे आम्ही शेवटी मूर्खच झालो ना। मी एवढं मॅडम दोघांना पण समजेल का मॅडम असा विषय तुम्ही याच्यात एकही पद यांना देऊ नका असं बोलले। चर्चा काय करताय? मी काय म्हणतो चर्चा करा मॅडम, कोणती समिती नेमण्याची करावी, काय करावी, समिती स्थापन करायची बरोबर। दुसरं यांच्यावर कारवाई करायची तुम्ही ठरेल की नाही त्याच्यात तोपर्यंत मी नेमून ठेवलं आणि सोमवारी परत येऊन बसू नाही झालं म्हणून चर्चा करा पहिले। हे करतोय ना आपण आता पुढची घेतली ना आता नाही शक्य ते ज्या पद्धतीने मला उत्तर देणं शक्यच नाही मला फक्त। उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता विभागातील कथित मालमत्ता कर घोटाळा प्रकरणी उपोषणाला बसलेले नरेश गायकवाड यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शर्ट उतरवून अर्धनग्न होत उपोषण सुरू केलंय। यापुढे रोज एक कपडा उतरणार आहे। उल्हासनगर कॅम्प 1 मधील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या कर पावती सुमारे 9 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी केलाय। त्यांनी या संदर्भात उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच त्यांनी या प्रकरणाची संचिका मागितली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नरेश गायकवाड यांनी केली आहे। तसेच यासाठी ते पालिका मुख्यालयासमोर 2 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। मात्र पालिका प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानं अखेर त्यांनी प्रत्येक दिवशी अंगावरील एक कपडा उतरवणार असल्याचं जाहीर करत शुक्रवारी सायंकाळी शर्ट उतरवून आंदोलन अधिक उग्र केलंय। आज दिव्यांग आपल्या टॅक्स विभागातल्या भ्रष्टाचाराविरोधात मी गेल्या 3 दिवसापासून इथं उपोषणाला बसलो आहे आणि त्यांना पत्र दिलं होतं की वेळेतच ही कारवाई करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं, त्यांची चौकशी लावण्यात यावी आणि त्यांच्यावर 9 कोटीचं जे आहे प्रकरण ज्याच्यात 9 कोटी आपण माफ केले ते वसूल करण्यात यावं कंपनीकडून। पण अद्याप उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही। त्यांना मी पत्र दिलं होतं की 23 तारखेच्या नंतर मी माझ्या शरीरावरचा एक एक कपडा काढून इकडं नागडा होईपर्यंत बसेल जोपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही। त्याच्यामुळे अद्याप वेळ झालेली आहे साधारण 6:45 वाजले सायंकाळचे आणि त्याच्यामध्ये अजूनही त्यांनी कोणतेही पत्र किंवा कोणते आश्वासन मला या ठिकाणी दिलेलं नाही। म्हणून मी आता या क्षणापासून एक एक कपडा काढण्यास सुरुवात करीत आहे।
कदम साहेब, ओ कदम साहेब, ओ कदम साहेब, तुमच्यासाठी आता नागडा सुरू झालो मी आता. म्हणजे हे आता कपडे काढायचं आंदोलन का सुरू केलंय? कारण ही महानगरपालिका एवढे भ्रष्टाचार करून त्यांना लाज वाटत नाही. किमान मला उघडं बघून त्यांना लाज वाटेल किंवा त्यांचा कोडगेपणा कमी होईल, म्हणून त्यांच्या कोडगेपणा काढण्यासाठी मी ह्या कोडगेपणावर उतरलो आहे. आणि त्यांनी ह्यासाठी मला जिथे म्हणता येईल की एक प्रकारे हे 9 कोटी जे यांनी आर्थिक भ्रष्टाचार करून माफ केले ते पुन्हा पालिकेला मिळावे यासाठी या ठिकाणी मी आंदोलनाला उपोषणाला बसलो आहे. आणि सेंच्युरीलाच का माफ करावे? सेंच्युरी एवढं मेहरबान का? फक्त आयुक्तांचा बंगला आहे किंवा विशिष्ट काही लोकांचे तिथं बंगले आहेत म्हणून 9 कोटी माफ करतायत. महापालिकेच्या झाडू खात्यापासून अनेक कर्मचाऱ्यांचा 7वें वेतनाचा निधी पैसा त्यांना थांबलेला आहे. त्यांचा आवश्यक पैसा गरजा इथं थांबलेल्या आहेत. ते पैसे न देता 9 कोटी अशा कंपनीला माफ करतील, त्याच्या विरोधात हे माझं उपोषण सुरू आहे. आणि आणखी यांना मी विनंती करेल की लवकरात लवकर हे 9 कोटी वसूल करून संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना निलंबित करण्यात यावं. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.